यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन, असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। 5वा टप्पा आहे। मुंबईमध्ये नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहतोय की ठिकठिकाणी जे उमेदवार आहेत ते आता प्रचाराला लागलेले आहेत। आपल्यासोबत यामिनीताई जाधव आहेत। दक्षिण मुंबईतून त्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। बरीच मेहनत घेत आहेत आणि मेहनत सफल होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज आपल्याशी ते दिलखुलास चर्चा करणार आहेत। आपल्यासोबत आहेत ताई, तुमचं खूप खूप स्वागत। आणि खूप मेहनत घेत आहे तुम्ही, काय वाटतं, कसं वाटतं? खूप छान वाटतंय। म्हणजे कुठलंही टेन्शन नाही आहे किंवा हुरहुर नाही आहे, तेवढं हुरहुर करायला वेळही नाही आहे। छान प्रचार करते आणि मी प्रचार एन्जॉय करते, म्हणजे निवडणूक एन्जॉय करते असं म्हणायला हरकत नाही आहे। फार संघर्षातून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि तो संघर्षाचा काळ आठवतो तुम्हाला? संघर्षातनं प्रत्येक खरं तर जण जात असतो, पण त्या संघर्षाने खचून जाऊन पुन्हा उभं राहून पुढे चालायचं असतं आणि मी कायम तसंच केलेलं आहे। त्यामुळे त्यात माझ्यासाठी काही नवीन नाही आहे। नक्कीच। कशा पद्धतीनं इथला प्रचार सध्या सुरू आहे तुमचा आणि कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही दक्षिण मुंबईचे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतायत? कारण कॉस्मोपॉलिटियन लोकसुद्धा राहतात, हाय प्रोफाईल लोकसुद्धा राहतात। आपण पाहिलं काळा चौकी या ठिकाणी तर गरीब लोकसुद्धा राहतात, त्यांचेसुद्धा बरेचसे प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ताईंकडे आहे का? तुम्ही ज्यावेळेला लोकप्रतिनिधी होता त्यावेळेला तुमचं आँख, कान, नाक हे तिन्ही अवयव सतत उघडे ठेवणं गरजेचं असतं। आणि मग तुम्ही नुसती एक फेरी आपल्या विधानसभेत किंवा आपल्या लोकसभेत मारली ना की लोकांचे प्रश्न आपोआप तुम्हाला कळतात, पण ती मानसिकता तुमची असणं गरजेचं आहे। त्याची जाण मला पुरेपूर आहे इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत। आणि सगळ्यात पहिला आज आपण गुलालवाडीच्या या दिगंबर पंथाच्या देरासरमध्ये आहोत। तुम्ही पाहिलं असाल की ती कंजेस्टेड झालेली आहे ही दक्षिण मुंबई, तर याचा पुनर्विकास होणं अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून या लोकांना चांगली घरं किंवा चांगलं कमर्शियल पण जे त्यांचं असेल ते पण चांगलं मिळावं, ज्याच्यामध्ये ते बसून अगदी छान त्यांचं जीवन व्यतीत करू शकतात किंवा त्यांचे बिझनेस करू शकतात। पार्श्वनाथ मंदिरात तुम्ही पोहोचलात, दिगंबरांचे देरासर आहे, काय देवाकडे प्रार्थना केली तुम्ही? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। योग्य असेल ते कर। जर मी बरोबर असेल, मी लोकांना ची मदत खरंच चांगल्या मनाने करत असेल, मदतीच्या भावनेने करत असेल, कारण मी तुम्हाला खरं सांगू, मी कुठलंही तिकीट कधी मागून माझ्याकडे आलेलं नाही। जाधव साहेबांनी कधी तिकीट कोणाकडे मागितलेलं नाही आहे। नगरसेवक पद पण आम्हाला असेच तिकीट मिळालं, आमदारकी मला समोरनं मिळाली, खासदारकी पण आत्ता समोरनं मिळालेली आहे। सो मला असं वाटतं की मी देवाला एवढंच म्हटलं, तुला वाटत असेल की मी खरंच निस्वार्थी भावनेने लोकांची सेवा करते आणि करण्याची इच्छा आहे, तर याच्यामध्ये मला यश दे। तुम्ही लकी आहात, देवाचा आशीर्वाद आहे की तुमची मेहनत पण आहे? माझी हा संगम असतो सगळ्या गोष्टीचा। तुम्ही लकी आहात म्हणून तुम्ही आता मी समजा मी लकी आहे, मला तिकीट मिळालं, मी लकी आहे। महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी माझा विचार केला, महिलेचा विचार केला, 25 वर्षानंतर जयंतीबेन मेहतानंतर माझा विचार झाला, ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। म्हणून मी घरी बसून सगळं अलबेल होणार नाही आहे, तर त्याच्याबरोबर संघर्ष। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मेहनत हे आलंच, सो सगळे आस्पेक्ट याच्यामध्ये तेवढेच महत्त्वाचे आहेत। एक विकासाचा मुद्दा जो तुम्ही या ठिकाणी मांडला, तर बरेचसे दक्षिण मुंबईमध्ये पागडी सिस्टम्स आहेत आणि यासाठी कुठली एक पॉलिसी नाही आहे, त्यामुळे या पागडी सिस्टम
तिथला विकासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी एखादी पॉलिसी आणण्यासाठी तुम्ही मेहनत करणार किंवा त्या संदर्भात काही करणार आहात? ॲक्च्युली तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण एक हाऊसिंग पॉलिसी, अमेंडेड हाऊसिंग पॉलिसी ऑलरेडी आलेली आहे, अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये सेज, नॉन सेज, पागडी, PMGP, पुनर्रचित, NTC, दिग्विजय लँडची जशी काय आहे ती, या सगळ्याचं रिडेव्हलपमेंट कंपल्शन आहे. एक आयुमान त्याचं कंप्लीट झाल्यानंतर पागडीवाल्यांना पण टेनंटना करावंच लागणार आहे. त्यांचा जो मालक आहे त्याला जावंच लागणार आहे. अर्थात त्याचा जो अधिकार आहे तो त्याला मिळणार आहे, पण तो नाही म्हणू शकत नाही आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्यामुळे पॉलिसी ऑलरेडी झालेली आहे, मला वेगळं काय करायची गरज नाही. या पॉलिसीच्या मदत घेऊन, आणि जसं तुम्ही बघताय की मी आमदार म्हणून काम करत असताना माझा हा कल होताच. तुम्ही माझी भाषणं बघा, हाऊसिंगवर मी अनेकदा बोललेली आहे. सो हा माझा मेन मुद्दा असेल या दक्षिण मुंबई लोकसभेसाठी. प्रचारामध्ये जाता, लोकांना भेटता, काय लोक मागणी करतात तुमच्याकडे? सध्या लोक काहीच बिचारे मागणी करत नाही आहे. तो ऐन वेळेला ते तरी काय मागणार, पण त्यांना विश्वास आहे की यामिनी जाधव ही काम करणारी आहे, चांगली वागणारी बाई आहे. कारण हडतूड करून आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या लोकांना, आपल्या मतदारांना चालत नसतं. मतदारांशी आपण नेहमी, एखाद्या मतदाराने समजा आपण त्याला वाटतं की आपण चुकीचं बोललो आहे आणि त्या मतदाराने आपल्या कानाखाली मारली ना, तरी शांतपणे ती घ्यायची असते, कारण त्याचा तो अधिकार असतो. त्याला नंतर शांतपणे समजवायचं की तुमचं किती बरोबर आहे किंवा किती चुकलं आहे. त्याच वेळेला त्याला रिॲक्शन देऊन त्याचा अपमान करायची नसतं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. इथे तर काही लोकांचे बिनाकारणाचे अपमान झालेले आहेत, कार्यकर्त्यांचे पण आणि मतदारांचे पण. तर ते यामिनी जाधव कधी करत नाही, यशवंत जाधव कधीच करत नाही. जे विरोधक वारंवार आरोप करतायत महायुतीवर की ज्यावेळी मोदींचं सरकार येईल, 400 पार होईल, तेव्हा संविधान बदललं जाईल. तुम्ही बाबांच्या लेख आहात. अरे हा काय प्लेटमध्ये घेऊन चिवडा खाण्याची गोष्ट आहे का सोपी? जे स्ट्रक्चर आहे संविधानाचं, हे माननीय देशाच्या आदर्श पंतप्रधान महोदयांनी, नरेंद्रभाई मोदींनी, या महाराष्ट्र राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी सरळ सांगितलेलं आहे की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत संविधान कधीच बदलणार नाही आणि ते शक्य नाही आहे. मग जे आरोप करतात त्या काँग्रेसनी त्यांच्या काळामध्ये जी कलमं बदलली. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक, मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। त्याला संविधान बदलणं म्हणतात का? त्यांनी स्वतः बदललेत ना. काहीतरी मला वाटतं 39 to 44 असं काहीतरी 7 कलमं त्यांनी बदललेली आहेत. मला परफेक्ट माहिती आहे, पण बदलली तेवढं नक्की. म्हणजे त्यांनी काय अख्खा संविधानाचा ढाचा बदलला का? नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्यांची मी अनुयायी आहे, भीमराजची बेटी आहे मी, आणि मी ठासून सांगेन की येस, त्यांनी त्याच्यात तरतूद केलेली की देर शुड बी अमेंडमेंट ॲज पर द सिच्युएशन गेट्स डिफरंट, सिच्युएशन गेट्स चेंज. काही लोकांच्या गरजा आधी ज्या होत्या त्याप्रमाणे ते बनवलं गेलेलं. मग तुम्ही फॅसिलिटीजच्या गोष्टी म्हणा, प्रोव्हिजन्स म्हणा, योजना म्हणा, या सगळ्या गोष्टी त्या परिस्थितीला लक्षात घेऊन केल्या होत्या. ती परिस्थिती जशी बदलत जाईल त्याच्यात छोट्या अमेंडमेंट होतात आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी केलेल्या आहेत. याचा अर्थ संविधान बदलणं खाऊ नाही आहे आणि कोण बदलणार नाही, आणि हे सरकार, महायुतीचं सरकार, ते बदलू देणार नाही. जो सामना आहे इथे अरविंद सावंत यांच्याशी आहे, ते सुद्धा खासदार राहिलेले आहेत आणि आता हॅट्रिक करतील अशी सुद्धा चर्चा त्यांच्याबद्दलची. तुम्हाला ही रास्त वाटते का चर्चा? एक सांगू, क्रिकेट मॅच सारखं घेऊया आपण हे. हां, लास्ट बॉल आहे आणि त्यांना हॅट्रिक करायची असेल
पण मी पण चांगली खेळाडू आहे, कारण माझ्या पाठीशी माझी लोकसभा उभी आहे. महिला आघाडी आणि महिला आघाडी व्यतिरिक्त जे महिला आघाडीत सामील नसलेल्या महिलांचा इतका साथ आहे ना की लास्ट बॉलला त्यांना हॅट्रिक करायला चान्स आहे. पण लास्ट बॉल मी क्लीन बोर्ड करणार, त्यांना क्लीन बोर्ड करणार आणि त्यांची हॅट्रिक होऊ देणार नाही. कारण हा क्लीन बोर्ड मला ताकद दिलेल्या नरेंद्र मोदी साहेबांसाठी आहे, कारण त्यांची हॅट्रिक होणार आहे. एकदम इरादे मजबूत आहेत, एकदम इरादे मजबूत और कायम है और उम्मीद पे चल रहे हैं और अंधविश्वास से नहीं चल रहे, पूरी विश्वास के साथ चल रहे हैं. पण हे तर म्हणतात की मोदी भक्त झालेले आहेत, अंधभक्त झालेले आहेत, शिवसेना जी आहे. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. ती बाळासाहेबांची होती आणि यांनी कुठेतरी गद्दारी केली. एक गद्दारीचा शिक्का म्हणून ते ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करतायत असं म्हणूया का, किंवा तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का, कसं ती आहे. त्यांना एकदा गद्दार शब्दाची व्याख्या त्यांनी बनवावी फायनल आणि ती प्रेसला द्यावी, जेणेकरून प्रेससुद्धा समजेल. कारण व्हॉट इज मेंट बाय गद्दार. गद्दार म्हणजे काय. आम्ही पक्ष बदलला नाही, आम्ही बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्याय झाला तर उठाव करा, क्रांती झालीच पाहिजे, मग ती झाली. त्याला गद्दार का म्हणता. मग गद्दार म्हणत असताना तुम्ही स्वतःच्या पक्षामध्ये इतर पक्षांनी ज्या लोकांना मंत्रिपदं दिलीत, अनेक वर्ष मोठी मोठी पदं भूषवलीत, त्यांनी आपल्या पक्षाला सोडून तुमच्या पक्षात एंट्री केली आहे. ती गद्दारी नाही का, ती खुद्दारी आहे का. मग ही व्याख्या नेमकी काय. आम्ही तर पक्ष बदलला नाही, आम्ही बाळासाहेबांच्या धनुष्यबाण आणि शिवसेनेबरोबर चाललेलो आहोत. आणि एक गोष्ट, जगात एक मोठी शक्ती वरती काम करत असते. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. आणि तिला मॅनेज करणं कुठल्याही न्यायाला कुठल्याही माणसाला शक्य नसतं. चुकीचं घडलं तर त्याचं रिफर्गेशन 100 टाईम रिबॉन्ड होतं तुमच्याकडे. मग आम्ही चुकीचं केलं असतं तर आमच्याकडनं धनुष्यबाण आणि शिवसेना नाव गेलं असतं. बाळासाहेबांना ते पटलं नसतं, त्याच्या आत्म्यांनी ते आमच्याकडे येऊ दिलं नसतं, कारण इतके महान होते ते आमच्याकडे आलं ना. याचाच अर्थ आम्ही चुकीचे नाही आहोत. आणि पक्ष फोडण्याच्या वार्ता त्यांनी करू नये. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वतःच्या भावाचा पक्ष नेस्तनाबूत करण्यासाठी 7 नगरसेवकांना फोडलं गेलं आणि स्वतःच्या पक्षात एंट्री केली. आम्हाला बीजेपीने एंट्री नाही करायला लावली आहे. आम्ही बीजेपीत गेलो नाही, आम्ही आमचा पक्ष बरकरार ठेवलेला आहे आणि आजही शिवसैनिक म्हणून काम करतोय. आणि ते मग करत असताना ते म्हणतात आम्हाला, आम्ही आजारी असताना मला माझी फसवणूक झाली, माझ्याशी गद्दारी केली, माझ्या पाठीत खंजीर खुपसला. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. मला सांगा, त्यांचा भाऊ जे माननीय राज ठाकरे साहेब आहे, यांचा मुलगा सुद्धा त्यावेळेला एक दुर्धर आजाराने त्याच्याशी लढत होता आणि त्यावेळेला तुम्ही त्यांचे 7 नगरसेवक इकडे आणलेत. त्यावेळेला ही जी आयडियोलॉजी ती दिसत नव्हती का. काय आयडियोलॉजी घेऊन चाललात. काँग्रेसची आयडियोलॉजी तुम्ही ॲक्सेप्ट केली आहे आणि तीच आम्हाला पटली नाही म्हणून हा उठाव झालेला आहे. काही तुमच्याशी बोलताना एक तळमळ जी आहे ती कायम जाणवत असते आणि एक खरे रिअल फायटर आहात तुम्ही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही इतकी एनर्जी, इतकी तळमळ कुठून येते. मला माझ्या लोकांकडनं येते, माझ्या कार्यकर्त्यांकडनं येते. मी खरं सांगू, लोक मला बघतात आता प्रचार करताना, सगळं करत असताना, तर मला प्रश्न येतो, मीडियाकडनं प्रश्न येतो की तुम्ही थकत नाही का. तर मी म्हटलं हां, मी ट्रान्समध्ये आहे आणि प्रत्येक उमेदवाराला ट्रान्समध्ये जाणं खूप गरजेचं आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा.
सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. कारण तुम्ही झपाटले गेले पाहिजेत त्या विषयाने, फोकस्ड पाहिजेत तुम्ही त्याच्यात. तुम्हाला भूक ताण झोप काही कळलं नाही पाहिजे, जाणवलंच नाही पाहिजे. आणि मला नाही जाणवत आहे. थकवा तर फार लांब राहिला हो, फार लांब राहिला. आणि मी खूप एनर्जीने काम करते कारण माझी लोक डोळे लावून बसले आहेत. माझ्यासाठी उन्हातानातनं फिरतात, माझ्यासाठी महिला, मला बिचाऱ्या माहिती पण नाही हो नवऱ्याला जेवण देतात की नाही देतात, पण बाहेर पडतात आणि त्यांचे पतिदेव त्यांना साथ देतात. याच्यापेक्षा मोठी एनर्जी कोणाला असावी. गोष्ट आहे म्हणतात मुंबईकर जे दिल्लीत जातात ते गल्लीला विसरून जातात. दिल्लीत खासदाराने सतत राहणं गरजेचं नसतं, गरजेपुरतं राहणंच फायद्याचं असतं. पण मी अशी एक नवीन पायंडा निर्माण करणार नक्की. हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही. मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1. अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट. जो मी नगरसेवक झाल्यानंतर गल्ली गल्लीमध्ये लोकांच्या सुखदुःखात जाऊन केवळ तुम्ही कामं करून जमत नसतं, त्यांच्या सुखदुःखात सामील होणं गरजेचं असतं. तोच पायंडा राहील. दिल्लीत जरुरीपुरती जाणार, पण माझ्या या लोकसभेच्या गल्ली, मग ती गल्ली म्हणजे काय फक्त खानेरडी गल्ली असं नसतं हो, टावरची पण गल्ली असते ना, लेन ज्याला म्हणतो, तो त्या दिल्लीत गरजेपुरती पण गल्लीत नेहमी असणार एवढं नक्की. अबकी बार किती पार होतील साई? 400 पार. महाराष्ट्रात जे कोट केले ते सगळं होणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या मतदारांसाठी. त्यांनीच विचारलेलं की दक्षिण मुंबईसाठी ताई काय करणार, संक्षेपमध्ये सांगा. हाऊसिंगचा प्रश्न सोडवणार. हाऊसिंगचा प्रश्न सोडला की पार्किंगचा प्रश्न आपोआप सुटतोय. कारण हल्ली हाऊसिंगचा रिडेव्हलपमेंट झाली, पुनर्रचना झाली त्यांची किंवा पुनर्विकास झाला की त्यांना पार्किंग मिळतंय, पार्किंगचा प्रश्न सुटणार. त्याच्यानंतर बाकी काय, ट्रॅफिक तर कोस्टल रोड आणि अटल सेतूनी आटोक्यात आणले, जागोजागी पूल निर्माण झालेले आहेत. आरोग्यावर भर देणार. जे सालकर रुग्णालय इथे आहे, जे आहे, नायर आहे, KM आहे, GT आहे, किंग जॉर्ज आहे, कामा आहे, सेंट जॉर्ज आहे, इतकी सारी रुग्णालय आहेत. त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा वाढवणार. कारण बेटी बचाव बेटी पढाव हे असलं तरी इंसान बचाव इंसान को पढाव हे घेऊन चालायचं आहे. आणि त्या प्रत्येकासाठी मी काम करणार, लोकांना असं सबळ करणार. 5 वर्षात माझ्या जीवाचा आटापिटा करणार आणि लोकांसाठी काम करणार. शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही चांगलं काम. एक अपील आहे, 20 तारखेला संविधानाने तुम्हाला दिलेला अधिकार विसरू नका, डावलू नका. खाली उतरा आणि आपल्या मतदान केंद्रावर जा आणि मतदार बॅलेट मशीनमध्ये असलेलं 3 नंबरचं बटन, कारण तुम्ही धनुष्यबाण मोदी साहेबांची निशाणी, मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे मोदी साहेबांची, इथली टेक्निकल उमेदवार आहे, त्यामुळे इथे जर तुम्ही धनुष्यबाणाला मत दिलं तर ते थेट मोदी साहेबांच्या सबका साथ सबका विकासला जाणार आहे. त्यामुळे देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. 3 नंबर यामिनी यशवंत जाधव धनुष्यबाण याला बटन दाबून मतदान करा. भरघोस मतांनी मला तिथे पाठवा. बघा एक उदाहरण मी सेट करेन की खासदार कसा असावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. नक्कीच आपण पाहतोय की अगदी तळमळ या ठिकाणी दिसते आणि जनता आता नेमकी कशा पद्धतीने यामिनी ताईला लोकसभेत पाठवणार 4 तारखेला पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne, associate sponsor Ultratech Cement.